हॅलो माय डिअर स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. बोराडे मॅथ्स अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तुम्ही इयत्ता 10वी नंतर डिप्लोमा म्हणजेच पॉलिटेक्निकला ॲडमिशन घेत असणारा किंवा 11 सायन्सला इवन 11 सायन्सला ॲडमिशन घेत आहात, तर हे जी फाउंडेशन सिरीज आपण सुरू करत आहोत ती तुमच्यासाठीच आहे. आणि डिप्लोमा पॉलिटेक्निकच्या फर्स्ट राऊंड कंप्लीट झालेत मुलांनो. काही विद्यार्थ्यांचं ॲडमिशन कंप्लीट झालं आहे, काहींचं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिकमध्ये ॲडमिशन झालं आहे, काही वेगळ्या ठिकाणी ॲडमिशन झालेत, MSBTमध्ये ॲडमिशन झालेत. अशा सर्व विद्यार्थ्यांचं बोराडे इंजिनिअरिंग क्लासेसतर्फे हार्दिक अभिनंदन. आणि ज्या विद्यार्थ्यांना अजून सेकंड राऊंड, थर्ड राऊंड, फोर्थ राऊंडपर्यंत ॲडमिशन होणार आहेत त्या सर्वांना माझ्या हार्दिक शुभेच्छा. तर मुलांनो, ह्या पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या जर्नीमध्ये तुमचं मॅथमॅटिक्स किती छान असलं पाहिजे यासाठी आपण काही बेसिक्स शिकणार आहोत यामध्ये. तर ह्या जर्नीला आपण सुरुवात करणार आहोत. ही जर्नी 14-15 दिवसांची जर्नी असणार आहे. जोपर्यंत तुमचं कॉलेज सुरू होत नाही तोपर्यंत हे लेक्चर्स तुम्हाला मिळत असणार आहे. तर यासाठी आपलं यूट्यूब चॅनल तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करून ठेवायचं आहे, बेल आयकॉन प्रेस करून ठेवायचं आहे, जेणेकरून नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत जातील आणि ईच अँड एव्हरी डे तुम्हाला हे सेशन मिळणार आहे. ओके. तर मुलांनो, सगळ्यात अगोदर माझ्याबद्दल इन्फॉर्मेशन द्यायची असेल तर तुम्ही ह्यावरती बघू शकता. आपलं जी सिरीज आहे ती फाउंडेशन सिरीज नावाने आपण स्टार्ट करतो आहे. माझं नाव बोराडे सर, MSc मॅथमॅटिक्स. आणि आपले ऑफलाईन ऑनलाईन बॅचेस पण अवेलेबल आहे. ऑफलाईन बॅचेस आपले गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक नाशिक कॉलेजच्या समोर आहेत आणि ऑनलाईन बॅचेस आपला बोराडे मॅथ्स अकॅडमी हा जो ॲप्लिकेशन आहे प्ले स्टोअरला अवेलेबल आहे. नक्की डाउनलोड करा. आणि त्यावरती काही फ्री सेशन्स पण अवेलेबल आहेत. ज्यांना ॲप्लिकेशन पाहिजे आहे त्यांनी मला ह्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे, जेणेकरून पुढची अधिक इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देऊ शकेल. ओके. तर मुलांनो, चला आपण ह्या जर्नीला आजच्या सेशनपासून सुरुवात करूया. आजच्या पहिल्या सेशनमध्ये आपण एक छानसा टॉपिक बघणार आहोत, दॅट इज मॅथमॅटिकल आयडेंटिटीज. नाव तर तुम्ही ऐकलं असेल मुलांनो, नाव तुम्ही ऐकलं असेल, पण हे जी फॉर्म्युलीज आहेत, बेसिक फॉर्म्युलीज जी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. तर चला, तर यामध्ये फर्स्ट जे आहे मुलांनो, पहिला फॉर्म्युला नंबर 1 ज्याला आपण म्हणूया, जो तुम्हाला ऑलरेडी माहीत आहे, माझ्या माहितीनुसार, दॅट इज A+B द होल ब्रॅकेट स्क्वेअर. आठवतं आहे तुम्हाला मुलांनो? A+B द होल ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन म्हणजे काय असतं तर सगळ्यांना माहिती. कोणत्याही गोष्टीचा स्क्वेअर म्हणजे त्याचं दोनदा काय असतं मुलांनो, मल्टिप्लिकेशन असतं. A+B इंटू A+B. ह्या पहिला प्रॉब्लेम आहे, फॉर्म्युला आहे म्हणून मी सांगतो आहे, बाकी मी डायरेक्ट लिहिणार आहे. एने एला मल्टिप्लाय केलं A² होणार आहे, एने बीला मल्टिप्लाय केलं AB होणार आहे मुलांनो, प्लस बीने एला मल्टिप्लाय केलं BA लिहा किंवा AB लिहा, प्लस B इंटू B² सो दॅट इज इक्वल टू बच्चे लोग A² प्लस AB प्लस AB 2AB प्लस B². अशा रीतीचा हा फॉर्म्युला आहे जो सर्वांना माहीत आहेत. तर मुलांनो, काय लिहायचं आहे, A+B द होल ब्रॅकेट स्क्वेअर इक्वल टू A² प्लस 2AB प्लस B². सिमिलरली सेकंड जो आहे मुलांनो फॉर्म्युला, दॅट इज A-B द होल ब्रॅकेट स्क्वेअर. काय फरक आहे या आणि या फॉर्म्युल्यामध्ये? फक्त मिडलला प्लसच्या ऐवजी मायनस, एवढाच काय तो बदल आहे. मग फॉर्म्युला काय होणार आहे मुलांनो, सांगा बरं तुम्ही? A² मायनस 2AB प्लस B². बरं का मुलांनो, फॉर्म्युले पार्ट असणं ही महत्त्वाची गोष्ट आहेच, पण त्याचं ॲप्लिकेशन करता येणं ही जास्त महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे जसं मी A-B साठी सांगितला, उद्या मी तुम्हाला जर विचारलं X+3 ब्रॅकेट स्क्वेअर सांगा, X-5 ब्रॅकेट स्क्वेअर सांगा, एक्सपान्शन लिहिता येईल ना तुम्हाला, ते महत्त्वाचं आहे. यस. नाव द थर्ड फॉर्म्युला इज व्हेरी इम्पॉर्टंट, ज्याला मी ट्विन्स फॉर्म्युला म्हणतोय, जुडवावाला फॉर्म्युला म्हणतोय मुलांनो. A² मायनस B² चा फॉर्म्युला काय आहे तर पहिला ब्रॅकेट असतो मुलांनो A+B अँड सेकंड ब्रॅकेट इज A-B. तर हे 3 फॉर्म्युले आहेत मुलांनो स्क्वेअरवाली, जी आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. हे एका याच्या कॅटेगरीमध्ये आपण लक्षात ठेवायला पाहिजे. ओके.
हे स्क्वेअरवाली झाली. आता क्यूबवाली फॉर्म्युलीज बघूया मुलांनो. सो फर्स्ट फॉर्म्युला इज, म्हणजे त्यामध्येही फर्स्ट फॉर्म्युला आहे ए प्लस बी द होल ब्रॅकेट क्यूब. ए प्लस बी द होल ब्रॅकेट क्यूब. याचं एक्सपान्शन मोठ्या लेवललाही लक्षात ठेवता येईल आणि तुम्हाला त्याला शॉर्टमध्ये कसं लक्षात ठेवायचं तेही मी तुम्हाला सांगतो. तर काय आहे मुलांनो, ए प्लस बी द होल ब्रॅकेट क्यूब पहिल्या टर्मचा क्यूब होतो मुलांनो, प्लस 3 इंटू पहिल्या टर्मचा स्क्वेअर त्याला मल्टिप्लाय बाय सेकंड टर्म प्लस 3 इंटू ए ॲज इट इज नंतर सेकंड टर्मचा स्क्वेअर प्लस बी क्यूब. एक लक्षात आलं का तुम्हाला, जेव्हा पॉवर 3 आहे तेव्हा एक्सपान्शनमध्ये 1 2 3 4 टर्म्स आल्यात, जेव्हा स्क्वेअर होता तेव्हा एक्सपान्शनमध्ये 3 टर्म्स आल्या, म्हणजे रेज टू 4 असेल एक्सपान्शनमध्ये 5 टर्म्स येणार, एक टर्म एक्स्ट्रा येत असते. पण असा फॉर्म्युला बऱ्याच विद्यार्थ्यांना लक्षात ठेवायला त्रास होतो. मग त्यांच्यासाठी माझ्याकडे एक छान असा फॉर्म्युला अवेलेबल आहे. तो काय आहे माहिती आहे मुलांनो, ए क्यूब लिहायचा प्लस हा बी क्यूब लिहून घ्या आणि प्लस म्हणजे ए क्यूब प्लस बी क्यूब एका ठिकाणी अगोदर लिहा याचं एक्सपान्शनमध्ये, आणि यातनं 3ab कॉमन घ्या या दोघांमधनं. ब्रॅकेटमध्ये काय असणार आहे माहिती का मुलांनो, ए स्क्वेअरमधला ए आणि बी स्क्वेअरमधला बी, दॅट इज ए प्लस बी द होल ब्रॅकेट क्यूब. हा कसला फॉर्म्युला झाला आहे मुलांनो, ए प्लस बी द होल ब्रॅकेट क्यूब. याला असंही रिप्रेझेंट करता येतं, असंही. तुम्ही सेकंडवाला मी माझ्या मते लक्षात ठेवला तो जास्त फायद्याचा ठरणार आहे, सेकंडवाला फॉर्म्युला. तर ए प्लस बी द होल ब्रॅकेट क्यूबचा हा काय झाला आहे मुलांनो, फॉर्म्युला झालेला आहे. ओके, तर हा एक कोणताही लक्षात ठेवा, तुम्हाला जे लक्षात ठेवायचं ते लिहून बघा मुलांनो. फॉर्म्युला लिहून बघितली की ती चांगल्या प्रकारे लक्षात राहतात. त्यातला सेकंडवाला जो आहे ए मायनस बी द होल ब्रॅकेट क्यूब, काय फॉर्म्युला आहे याचा, तर याचाही फॉर्म्युला मुलांनो ज्यांना प्लसवाला समजतो ना त्यांना मायनसवाला डायरेक्ट समजतो. कसा काय, फक्त अल्टरनेट साईड, पहिला प्लस लिहिलं तर नंतर मायनस, मग प्लस मग मायनस, अशा फॉर्मॅटमध्ये लिहिलं जातं. म्हणजे मी हेच कॉपी पेस्ट करणार आहे मुलांनो. बघा कसं, ए क्यूब मायनस 3a स्क्वेअर बी प्लस 3ab स्क्वेअर मायनस बी क्यूब, अशा प्रकारे लिहिता येईल. पण ह्याच गोष्टीला जर तुम्हाला वेगळ्या प्रकारे लक्षात ठेवायचं असेल तर ते कसं, पहिली टर्म ए क्यूब लिहा, दूसरी टर्म माइनस बी क्यूब, यहाँ से माइनस साइन कॉमन ले लो बच्चों, माइनस 3ab और ब्रैकेट में ए स्क्वेयर में से ए रहेगा, तुम माइनस साइन कॉमन ले रहे हो तो प्लस की जगह माइनस, बी स्क्वेयर की जगह बी रहेगा. तर याचा अर्थ मुलांनो ए मायनस बी द होल ब्रॅकेट क्यूबचा हा काय बनला आहे मुलांनो, फॉर्म्युला बनलेला आहे. दॅट्स इट. हा सेकंड फॉर्म्युला क्यूबवाला मुलांनो, हा मी सेकंडवाला जास्त प्रिफर करतो, लक्षात ठेवायला सोपं आणि समजायलाही सोपं. पण मुलांनो एक असा फॉर्म्युला आहे जो बऱ्याच विद्यार्थ्यांना काय करता येत नाही, लक्षात ठेवता येत नाही. तो कोणता आहे माहिती का मुलांनो, ए क्यूब प्लस बी क्यूब इज इक्वल टू, आणि दुसरा आहे ए क्यूब मायनस बी क्यूब इज इक्वल टू, मला वाटतं वरतीच लिहावं, सेकंड इज ए क्यूब मायनस बी क्यूब. ओके, तर मुलांनो काय आहे हा फॉर्म्युला, तर ए क्यूब प्लस बी क्यूब, बऱ्याच विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन काय असतं, तर ए प्लस बीचा होल ब्रॅकेट क्यूब आणि ए क्यूब प्लस बी क्यूब दोघांमध्ये फरक आहे का नाही मुलांनो, तो होल ब्रॅकेटचा क्यूब आहे, हा ए क्यूब प्लस बी क्यूब आहे. मग काय करायचं, तर याचं जर लिहायचं असेल तर पहिला छोटा ब्रॅकेट आणि एक मोठा ब्रॅकेट, एक छोटा ब्रॅकेट आणि एक मोठा ब्रॅकेट, असा हा फॉर्म्युला असतो. कसा लक्षात ठेवायचा बरं, क्यूबला हाईड करून ठेवा, क्यूबला हाईड करून ठेवा आणि मग ब्रॅकेटमध्ये असणार काय, तर असणार आहे ए प्लस बी. करेक्ट है मुलानो. आणि सेकेंड ब्रैकेट में पहला टर्म का स्क्वायर ए स्क्वायर, बीच में इधर प्लस है ना तो इधर माइनस डाल दो बच्चों, और इन दोनों का मल्टीप्लिकेशन ए बी प्लस सेकेंड टर्मचा काय होतो मुलानो स्क्वेअर. सो ए क्यूब प्लस बी क्यूब म्हणजे ए प्लस बी, नेक्स्ट ब्रॅकेट ए स्क्वेअर मायनस ए बी प्लस बी स्क्वेअर. इथं दोन नाही आहे बरं का, लक्षात ठेवा. मला सांगा ए क्यूब मायनस बी क्यूबचा काय फॉर्म्युला लक्षात येतोय मग तुम्हाला. ए क्यूब मायनस बी क्यूबचा फॉर्म्युला आहे मुलांनो, फर्स्ट टर्म इज ए मायनस बी एंड सेकेंड टर्म इज ए स्क्वेअर, पहिल्याचा स्क्वेअर इधर माइनस है तो इधर प्लस, इन दोनों का मल्टीप्लिकेशन ए बी प्लस बी स्क्वेअर. हा आहे फॉर्म्युला. तर मुलांनो
अशा रीतीचे हे 2 फॉर्म्युले आहेत जे तुम्ही व्यवस्थित रीतीने लक्षात ठेवायची आहेत. ओके मुलांनो, ह्यांना आपण काय म्हणतोय, मॅथमॅटिकल आयडेंटिटीज. यांचा आपण खूप वेळा काय करणार आहोत, वापर करणार आहोत थ्रूआउट युअर मॅथमॅटिक्स जर्नी. जोपर्यंत मॅथमॅटिक्स आहे, कुठे ना कुठे मॅथमॅटिक्स असतंच आहे मुलांनो. त्या प्रत्येक ठिकाणी तुम्हाला कुठे हे वापरावे लागेल. या बेसिक गोष्टी आहेत या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. यामध्ये अजून एक छोटीशी गोष्ट तुम्हाला मी सांगून देतो आहे, ती म्हणजे कोणती मुलांनो, जर असं आलं आपल्याकडे, हां हे ॲडिशनल फॉर्म्युला आहे, ए प्लस बी प्लस सी द होल ब्रॅकेट स्क्वेअर, 3 टर्मचा ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे. तर याला एकदम छान पद्धतीने लक्षात ठेवा मुलांनो. काय, पहिल्या टर्मचा स्क्वेअर करा प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर करा प्लस थर्ड टर्मचा स्क्वेअर करा, प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करा, प्लस 2 लिखो बच्चो, 2 लिहा आणि ब्रॅकेटमध्ये पहिले ए ने बी ला मल्टीप्लाई करा ए बी, प्लस फिर बी से ए सी को मल्टीप्लाई करो बी सी, एंड फिर सी से ए को मल्टीप्लाई करो सी ए. बस दॅट इज युअर फॉर्म्युला. लक्षात ठेवा, तुम्ही जर ठरवलं की मला नाही ए प्लस बी प्लस सी प्लस डी द होल ब्रॅकेट स्क्वेअरचा पण मला एक्सपान्शन करायचं आहे आणि मला आलं पाहिजे 4 टर्मची ॲडिशन त्याचा स्क्वेअर, तर कसं लक्षात ठेवणार, पहिल्या टर्मचा स्क्वेअर ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस डी स्क्वेअर, म्हणजे जेवढ्या टर्म्स आहेत त्या प्रत्येक टर्मचा स्क्वेअर करायचा. बच्चे लोक प्लस 2 लिखो, ब्रॅकेटमध्ये काय लिहायचं आहे, 4 जण आहे ना, पहिलं ए ने बीला मल्टीप्लाय करा, मग ए ने सीला मल्टीप्लाय करा, मग ए ने डीला मल्टीप्लाय करा, एचं काम झालं आहे. प्लस आता काय करा, बी ने एला नका करू मल्टीप्लाय, बी ने सीला मल्टीप्लाय करा, बी ने डीला मल्टीप्लाय करा, झालं. प्लस आता सी ने एला किंवा बीला तर ऑलरेडी झालं आहे, त्यामुळे सी ने डीला मल्टीप्लाय करा सी डी. ओके, अशा प्रकारे तुम्ही 4 टर्मचा स्क्वेअर अशा प्रकारे तुम्ही करू शकताय मुलांनो. सो दीज आर द बेसिक मॅथमॅटिकल आयडेंटिटीज म्हणतोय आपण, ज्या लक्षात ठेवायला पाहिजे. तर मला सांगा मुलांनो, या सर्व फॉर्म्युलीज तुम्हाला क्लिअर झालेल्या आहेत का, की यामध्ये काही अडचण असेल तर नक्की तुम्ही काय करा, कमेंट करा. हा सेशन तुम्हाला कसं वाटतं आहे, ही सिरीज तुम्हाला आवडते की नाही, हे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करून सांगा. अजून तुम्हाला काय एक्सपेक्टेड आहे या सिरीजमधनं तुमच्या मॅथमॅटिक्स इम्प्रूव्ह होण्यासाठी, तेही नक्की सजेस्ट करा. त्या प्रत्येक टॉपिकवरती व्हिडिओ घेऊन मी नक्कीच येणार आहे. पुढच्या 15 दिवसांच्या कालावधीमध्ये प्रत्येक दिवशी आपण एक गोष्ट शिकत जाऊया मुलांनो. तर चला भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच.